तुमच्या त्वचेवर मोस किंवा चामखीळ झालेले असतील तर या खाण्याच्या चुन्याचा सांगितल्याप्रमाणे वापर करा. तुमचे मोस सुकून गळून पडतील. या आणि अशाने घरगुती उपायांच्या माहितीसाठी आरोग्यदायी आयुर्वेदाला लाईक आणि फॉलो करा. यासाठी आपण थोडासा खाण्याचा चुना एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये पाव चमचा एवढा बेकिंग सोडा मिक्स करायचा आहे. मित्रांनो, मोस किंवा चामखीळ शरीरावर कुठेही आढळून येतात. मानेवर किंवा चेहऱ्यावर असलेले मोस सौंदर्यात बाधा उत्पन्न करतात. अशावेळी हा उपाय 2 ते 3 दिवस नियमित केला तर तुमचे मोस सुकून जातील आणि आपोआप गळून पडतील. ही तयार झालेली पेस्ट एखाद्या काडीच्या सहाय्याने बरोबर मोसांवरच लावायची आहे. इतर त्वचेला ती लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. दिवसातून 3 ते 4 वेळा हा उपाय करायचा आहे. या पेस्टने सुरुवातीला मोसांची आग होते, परंतु पुढच्या 2 ते 3 वापरातच मोसांचा आकार लहान होऊन ते सुकून जातात आणि गळून पडतात. उपाय आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.